मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चौक गावाच्या हद्दीत खालापूर पोलिसांनी एक धाडसी आणि थरारक कारवाई करत तब्बल 16 किलो गांजा जप्त केलाय। या कारवाईत एका रिक्षा चालकासह गांजाची तस्करी करणारे 2 आरोपी गजाआड करण्यात आले। जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत 4 लाख रुपये आहे। ही कारवाई संपूर्णपणे नियोजनबद्ध आणि सुसंघटित पद्धतीने करण्यात आली। ही कारवाई खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। मुंबई चेंबूर येथून खोपोलीकडे गांजा वाहून नेला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अगरवाल पॅकर्स अँड मूव्हर्स समोर सापळा रचला। रिक्षा क्रमांक MH03DS 1838 थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये 2 व्यक्ती आढळून आल्या। त्यांची कसून झडती घेतल्यानंतर रिक्षात 16 किलो गांजा आढळून आला। या प्रकरणात मनोज प्रधान वय 35 आणि चंदन पूर्णा प्रधान वय 29 दोघेही ओडिसा येथील रहिवासी तसंच रिक्षा चालक प्रवीण गुप्ता वय 38 राहणार चेंबूर मुंबई यांना अटक करण्यात आली। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग आणि खालापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यकाळात रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीला चाप बसू लागलाय। त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस दल अधिक प्रभावीपणे कारवाई करते। जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर आता ठोस कारवाई होताना दिसते। त्यामुळे रायगड पोलीस दलाचा कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम, चौक। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।